आदित्य ठाकरे उत्तर द्या। आदित्य साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दिनांक 26 ऑक्टोबर, ठिकाण छत्रपती संभाजीनगर मधील रामा हॉटेल परिसर, वेळ सकाळी 9:30 वाजताची आणि घटना शिवसेना भाजपमधील राड्याची। संभाजीनगरच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंना भाजपकडून विरोध होत होता, तर विरोध करणाऱ्या भाजप विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते। आता हे पहा, हे आहेत भागवत कराड यांचे पुत्र हर्षवर्धन कराड, ज्यांच्या नेतृत्वात आदित्य ठाकरेंना विरोध होत होता। उत्तर द्या, आदित्य ठाकरे उत्तर द्या। तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे सुपुत्र धर्मराज दानवेंनी भाजप विरोधात ठिय्या मांडला होता। वाढता तणाव पाहता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी हर्षवर्धन कराडही पोलिसांच्या गाडीत येऊन बसले। पण जेव्हा कार्यकर्त्यांवर दंगल भडकवण्याचे गुन्हे नोंदवण्यात आले, तेव्हा मात्र पोलिसांना नेते मंडळींची लेकरं दिसली नाही। ना हर्षवर्धन कराडांवर गुन्हा दाखल झाला, ना धर्मराज दानवेंवर, ना राजू दानवेंवर गुन्हा नोंदवला गेला। पोलिसांची मेहरबानी या नेत्यांच्या मुलांवरती का, की त्यांना उघड्या डोळ्यांनी हे दिसलेच नाहीत, की नावं लिहिताना त्यांना आठवलेच नाहीत, हा देखील प्रश्न आहे। भाजपाच्या 32 कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले, मात्र त्यामध्ये नेतृत्व करणारा हर्षवर्धन कराड, भागवत कराड यांचा मुलगा त्यांना दिसला नाही, ना त्यांच्या भगिनी त्यांना दिसल्या। दुसरीकडे अंबादास दानवे हे देखील त्या आंदोलनामध्ये या ठिकाणी आलेले होते, त्यांचा मुलगा होता, त्यांचा भाऊ होता, भाऊ मुलगा देखील पोलिसांना दिसला नाही। दुसरीकडे 28 कार्यकर्ते उद्धव ठाकरे शिवसेनेचे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले। 32 कार्यकर्ते भाजपाचे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, मात्र मुलांवरती गुन्हे दाखल झाले नाहीत। गुन्हे अत्यंत गंभीर आहेत, दंगल घडवण्याचे गुन्हे या ठिकाणी पोलिसांनी दाखल केले। कारवाई करताना कुणालाही न सोडण्याची भाषा डीसीपी प्रशांत स्वामींनी केली। पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला नाही, आम्ही फक्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमच्या पोलीस या ठिकाणी होते, त्याप्रमाणे आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। पण आता यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार दोन्ही बाजूनं? जे काही रीतसर कायदेशीर आहे ते आम्ही पूर्ण निपक्षपातीपणे आमची कार्यवाही होईल, कुठल्याही एकतर्फी आमचा निर्णय नसणार आहे, जी आहे ती योग्य कार्यवाही होईल। पण प्रत्यक्षात मात्र नेत्यांच्या लेकरांच्या कारवाईच्या कचाट्यातून सुटका केली। बरं, या संदर्भात छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क केला, मात्र नेत्यांच्या मुलांना वाचवणाऱ्या पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। मग भागवत कराडांचा मुलगा असेल किंवा त्यांच्या भगिनी असतील, अंबादास दानवे यांचा भाऊ किंवा त्यांचा मुलगा असेल, यांच्यावर मात्र गुन्हे दाखल झाले नाहीत। या सगळ्या प्रकरणात आम्ही पोलिसांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला क्राईमचे डीसीपी तथा ज्या भागात हा सगळा प्रकार झाला त्या भागाचा चार्ज असलेले डीसीपी प्रशांत स्वामी यांची आम्ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनीही प्रतिक्रिया दिली नाही। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची देखील आम्ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांनी हा विषय संपला आहे, यात बाईट नको, प्रतिक्रिया नको अशी प्रतिक्रिया दिली। पोलिसांची ही कारवाई पाहून काही प्रश्न उपस्थित होत आहेत। कार्यकर्त्यांसाठी वेगळा आणि नेते मंडळींच्या मुलांसाठी वेगळा न्याय आहे का? कार्यकर्त्यांनीच फक्त दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला का? पोलिसांनी नेते मंडळींच्या मुलांना ताब्यात तर घेतलं, मग गुन्हा दाखल करण्यासाठी कुणी दबाव आणला का? राडा झाला दोन पक्षांमध्ये, ज्यातून बड्या नेत्यांची मुलं तर सही सलामत सुटली, मात्र पोलिसांच्या कचाट्यात अडकले ते बिचारे पक्षाचे कार्यकर्ते। कार्यकर्त्यांनो, आता तरी शहाणे व्हा आणि हो, नेत्यांच्या मुलांकडे कानाडोळा करणाऱ्या पोलिसांनो, या घटनेकडे उघडा डोळे आणि बघा नीट। कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।